नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एक मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये व्हिडिओ बघितला. भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत आणि तिथे पोलीस बंदोबस्तासाठी काही पोलीस अधिकारी आहेत, सिक्युरिटी फोर्स आहे आणि हे भाजपचे कार्यकर्ते त्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला, ज्याच्या छातीवर राजचिन्ह आणि ऑफिशियल मेडल्स आहेत, ऑफिशियल साईन्स आहेत, बॅच आहे आपल्या देशाचा जो पोलीस फोर्सेसला असतो, या अधिकाऱ्याला, तो गणवेशात आहे, त्याला खलिस्तानी म्हणतायत. एवढ्यासाठी की त्याच्या डोक्यावर सिख धर्माची पगडी आहे आणि जी ऑफिशियली अलाउड आहे या पोलीस अधिकाऱ्यांना. तर हे अत्यंत चुकीचं आहे. कोणाला त्याच्या धार्मिक वेशावरून त्याला खलिस्तानी असं म्हणून हिणवणं, म्हणजे तुम्ही त्याला अतिरेकी म्हणून हिणवत आहात. हे जेव्हा या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना जेव्हा भगवे अतिरेकी म्हटलं जातं तेव्हा त्यांना आवडत नाही. आणि अतिरेक प्रत्यक्षात हेच करतायत भाजप आणि RSSचे लोक. अतिरेक करतायत. अतिरेक करणे म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण करणे, दुसऱ्याला भीती दाखवणे, त्या आतंकचा वापर करून हिंसेचा वापर करणे, भीतीचं वातावरण तयार करणे, हल्ला करणे, हे प्रत्यक्षात BJP, RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदवाले करतायत. आणि त्यांना भगवे अतिरेकी म्हटलं तर राग येतो. आणि एका ड्युटीवर असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला केवळ त्याने पगडी घातलेली आहे म्हणून त्याला खलिस्तानी म्हणून त्याची हिणवणूक केली जाते. हे अत्यंत घातक, अत्यंत निषेधार्ह आहे. याची लाज वाटली पाहिजे भाजपच्या लोकांना की तुमची मेंटॅलिटी कुठल्या लेवलची झाली आहे. हा द्वेष तुम्ही किती एक्सटेंड करता आहात, किती पसरवता आहात. आता मुसलमानांवरून तुम्ही सिखांवर आणला आहे, दलितांचा द्वेष करतात, आदिवासींचा द्वेष करतात आणि तुम्हाला जुमानत नसलेले जे OBC आहेत, जे सवर्ण आहेत, तुमचं ना ऐकणारे, त्यांना तुम्ही नक्षलाईट म्हणता, काँग्रेसी म्हणता, APA म्हणता, देशद्रोही म्हणता, हिंदू विरोधी म्हणता. म्हणजे तुम्हाला कोणीच नको आहे. तुमच्या पुढे जे वागतील, तुमची हाजी हाजी करतील, तुमच्या होमध्ये हो मिसळतील, तेवढेच फक्त लोक देशप्रेमी, तेवढेच लोक फक्त हिंदू. बाकीचे सगळे हिंदू विरोधी, बाकीचे भारत विरोधी, देशद्रोही अशी संकुचित व्याख्या कराल तर तुम्ही तेवढेच कुपमंडूक राहून जाल. तुमचा कुठलाच विकास होणार नाही. जग कुठे चाललेलं आहे? चंद्रावर चाललेलं आहे, मंगळावर चाललेलं आहे. जग प्रचंड प्रगती करतं आहे आणि तुम्ही त्या BJP सोशल मीडियाच्या आणि गोदी मीडियाच्या ज्या थापा आहेत, एवढे ट्रिलियन, अशी इकॉनॉमी, विश्वगुरू, याच्यामध्येच राहून जाल आणि पुढच्या पिढ्यांचं नुकसान करून घ्याल. तेव्हा तुमचा निषेध आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पण तुम्ही इतके निर्लज्ज झालेले आहात की तुम्हाला या जन्मात तरी असं काही याची अनुभूती होईल का की आपलं चुकतं आहे आणि आपण खोट्याची साथ धरतो आहोत, आपण द्वेष पसरवतो आहेत की जो देशाला घातक आहे, समाजाला घातक आहे आणि तुमच्याच पुढच्या पिढ्यांना घातक आहे. आय होप की तुम्हाला अक्कल येवो भाजपच्या या असल्या अर्धवट, अशिक्षित, असंस्कृत, असभ्य कार्यकर्त्यांना. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.